घोडेगाव पंचायत समिती गणात इच्छुकांची भाऊगर्दीत निवडणुकीचे राजकीय वातावरण तापले। घोडेगाव परिसरात सध्या पंचायत समिती गणात उमेदवारीची जोरदार चर्चा रंगली आहे। तालुक्याचे सभापती पद यावेळी सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने अनेकांनी आपल्या राजकीय तलवारी धारदार बनवल्या आहेत। इच्छुक उमेदवारांचे सोशल मीडियावरील प्रचार, झळकणारे बॅनर, फ्लेक्स आणि पोस्टरबाजीने गावातील वातावरण ढवळून निघाले आहे। गतवेळी या गणात शिवसेना पक्षाचा प्रतिनिधी विजयी झाला होता। असे असले तरी या गणातील अनेक ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे वर्चस्व आहे। त्यामुळे अजित पवार गटाकडून माजी जिप सदस्य व पंचायत समिती सभापती कैलासबुवा काळे यांचे नाव प्रबळ दावेदार म्हणून समोर येत असले तरी तालुक्याचे माजी आमदार बीडी अण्णा काळे यांचे नातू कपिल काळे यांची तरुणांमधील लोकप्रियता व आकर्षण निवडणुकीच्या समीकरणात नवा रंग भरत आहे। त्याचबरोबर कोरोना काळात सामाजिक कार्य करणारे घोडेगावचे माजी उपसरपंच सोमनाथ काळे यांनी देखील आपली इच्छुकता व्यक्त केली आहे। तसेच आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष व घोडेगावचे माजी उपसरपंच तुकाराम काळे हे देखील इच्छुक आहेत। तर मतदारांच्या पसंतीचा कौल कुणाला आहे, कोणता पक्ष आघाडी घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। तसेच शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटकडून नंदकुमार बोऱ्हाडे यांनीही आपली मोर्चे बांधणी सुरू केली आहे। तर शिवसेना एकनाथ शिंदे गटकडून मिलिंद काळे यांचे नाव नव्याने समोर येत आहे। भारतीय जनता पक्षाकडून युवा नेतृत्वाच्या नावाची चर्चा सुरू आहे। दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटकडून अद्याप स्पष्ट उमेदवार दिसून येत नसला तरी काळे आडनावाचा मातब्बर उमेदवार मिळाल्याची चर्चा आहे। त्यामुळे या गणातील समीकरण अधिक गूढ बनले आहे। घोडेगावच्या सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेला युवा चेहरा महेश लक्ष्मणराव काळे पंचायत समितीचा प्रबळ उमेदवार म्हणून समोर येत आहे। येत्या निवडणुकीत ते कोणती भूमिका घेतात हे सर्वांच्याच उत्सुकतेचा विषय ठरत आहे।